शासनाच्या कल्याणकारी योजना गोरगरिबांपर्यंत पोहोचाव्या, सर्वसामान्य कष्टकरी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाव्यात, युवा तरुणांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी आमदार चंद्रकांत उर्फ राजूभैया नवघरे यांनी मतदारसंघात दौरे सुरू केलेत. आमदार नवघरे यांनी स्वतःचं नाही तर कार्यकर्त्यांना देखील कामाला लावले. प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून देखील शासनाच्या विविध योजना प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नुकतीच त्यांनी वसमत येथे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक देखील घेतली आहे. मतदारसंघात तब्बल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत तब्बल 50,000च्या वर फॉर्म भरण्यात आल्याची माहिती देखील आमदार नवघरे यांनी यावेळी बोलताना दिली आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत विधानसभा मतदारसंघात सर्वात जोमाने या योजनेचं काम सुरू असल्याच्या चर्चा ऐकायला मिळत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये आपण इथं बैठक घेतली. जवळपास 50,000 महिलांनी आतापर्यंत फॉर्म अपलोड केलेले आहेत. त्यापैकी 15,000 सँक्शन सुद्धा झालेले आहेत जवळपास कलेक्टर ऑफिसवर. आणि इथे जी कमिटी होणार आहे ती त्याला फायनली सँक्शन देणार आहे. त्याचा अध्यक्ष मतदारसंघातील प्रत्येक मतदारसंघातले आमदार आहेत. त्याच पद्धतीने त्याचं काम झाल्यानंतर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण शिबिर प्रशिक्षण त्या बाबतीमध्ये सुद्धा 18 ते 35 वयोगटातील मुलांना तिथं आपण बघत असताना की प्रशिक्षण देत असताना त्यांना 12वी पास असतील त्या मुलांसाठी 6,000 रुपयापर्यंत असन, किंवा ITI पदविका झालेली त्यांना 8,000 आणि पदव्युत्तरसाठी 10,000 रुपये आपण त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. पण ते कसे जमा होणार आहेत? त्यांना एका संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन करावं लागणार आहे. त्यांना तिथं वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं प्रशिक्षणाच्या बाबतीमध्ये महास्वयं पोर्टलवर नोंदणी करणं अत्यंत आवश्यक आहे. त्या तरुण मुलांना मी गावागावातील प्रत्येक तरुणांना मी त्या बाबतीमध्ये आवाहन करतोय की 18 ते 35 वयोगटातील त्या मुलांनी जी शासनाने योजना आणलेली त्याच्या योजनेच्या माध्यमातून सगळ्यांनी तिथं ऑनलाईन केलं पाहिजे. ITIच्या माध्यमातून असू द्या, बाकी सगळीकडे त्यांनी ऑनलाईन केल्यानंतर तिथं त्यांना नोकरीसाठी ॲप्लिकेशन आहे ते, आणि त्या माध्यमातून त्यांना तोपर्यंत प्रशिक्षण जोपर्यंत भेटते 6 महिन्याचं तोपर्यंत तिथं त्यांना अशा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये 12वी वाल्यांना वेगळं असन, ITI वाल्यांना वेगळं असन, पदवीधरवाल्यांना वेगळं असन, पदव्युत्तरवाल्यांना वेगळं असन, या सगळ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी असो, शहरातील मुलांनी असो, 18 ते 35 वयोगटातील या मुलांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे. या संदर्भात आपण इथं एक बैठक ठेवलेली आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या बाबतीमध्ये असन, त्यानंतर आपण आत्ताच MSCBच्या अधिकाऱ्यांना बोलवले, आणि मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना या बाबतीमध्ये सुद्धा आपण तिथं त्यांना सगळ्या माहिती त्यांच्या माध्यमातून घेत आहोत की बाबा 7.5ची HP पर्यंत असलेले शेतीपंपांना मंजूर भार असलेले सर्व लाभार्थी यामध्ये पात्र असतात. त्यामुळे या सगळ्या शेतकऱ्यांना त्या बाबतीमध्ये ॲप्लिकेशन केले पाहिजे, अर्ज केले पाहिजे, आणि ते सगळे योजना पुढे जाण्यासाठी आपण आपल्या सगळ्याच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपण ह्या सगळ्या योजना पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. त्यासाठी सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी झटलं पाहिजे. आपल्या इथं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपल्या गावातील महिला असतील यांना सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये मार्गदर्शन करून ते सगळे फॉर्म भरले पाहिजे. आता जवळपास 50,000 फॉर्म आता आपल्या तालुक्यातून भरलेले आहेत. जास्तीत जास्त महिलांना शेवटच्या घटकापर्यंत हे सगळ्या योजना पोहोचवण्याचं काम आपल्या मार्फत केलं पाहिजे. यासाठी सगळ्या सरपंच लोकांची बैठक असन, सगळे जे काही शासनाचे प्रतिनिधी आहेत त्यांच्या मार्फत असन, सगळे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना सुद्धा मी आवाहन करतोय की या सगळ्या योजनांचा फायदा हा समाजातील सगळ्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम केलं पाहिजे. यासाठीचा हा आढावा बैठक लागली.